मित्रो, ज्ञान प्राप्तीसाठी कशाची गरज आहे? तर ज्ञान प्राप्तीसाठी डोळ्यांची गरज आहे, कानाची गरज आहे, नाकाची गरज आहे, जिभेची गरज आहे, त्वचेची गरज आहे, बुद्धीची गरज आहे, मनाची गरज आहे। याबरोबरच डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा हे तेव्हाच काम करू शकतात त्याच्या मागे एक चैतन्य तत्व असते। त्याला कोणी आत्मा तत्व सुद्धा म्हणतात, आत्माही म्हणतात। चैतन्य तत्व, एका माणूस जेव्हा मरतो, मेलेला असतो, तर त्यांचे डोळे काम करत नाहीत, कान काम करत नाहीत, नाक काम करत नाहीत, जीभ काम करत नाही, त्वचा काम करत नाही। मेल्यानंतर जेव्हा शरीरातला चैतन्य तत्व संपुष्टात येते, त्याला मृत्यू म्हणतात। आणि हे मृत्यू